नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करतोय आपल्या घरामधनं। याच्या मागचं कारण हे आहे की आपल्या घरामध्ये चालू आहे सध्या वॉल पुट्टीचं काम। आता वॉल पुट्टीमध्ये ही रूम कंप्लीट झालेली आहे आणि मेन प्रॉब्लेम हा आहे ना की आपल्याला आपलं जिम पूर्ण उचलून ठेवायचं आहे। हे जे काही आपलं जिमचा सेटअप होता हा टोटल आपल्याला उचलून ठेवायचा आहे, कारण या पण रूममध्ये वॉल पुट्टीचं काम आणि जसं की तुम्ही बघू शकता इथे इलेक्ट्रिकचं पण काम केलं होतं। हे बघा वरती हे इलेक्ट्रिकचं काम, याच्यासाठी पण याच्यामुळे एवढं खराब झालेलं आहे आणि याच्यासाठी पण आपल्याला हे टोटल काढायचं आहे, एका ठिकाणी झाकून ठेवायचं व्यवस्थित आणि मग निघायचं शेतामध्ये। कारण शेतामध्ये पण भरपूर सारे कामं आहेत, तुम्हाला मी दाखवतो। तो आपल्याला ठिबकच्या ज्या नळ्या असतात ना बघा, त्या नळ्यांना आपल्याला विकायचं आहे भंगारमध्ये, कारण नवीन घेऊन यायचं आहे, पूर्ण नवीन सेटअप टाकायचं आहे। तर हे सर्व काम झाल्यानंतर आपण जाणार शेतामध्ये आणि शेतामध्ये गेल्यानंतर ते आपल्याला काम करायचं आहे। तर हे बघा मित्रांनो, जिम खोलून झाल्यानंतर आपण टोटल याला असं लावलं आहे, म्हणजे इथे कोणाचा हात लागणार नाही याला आणि याच्यावरती कलर पडणार नाही। आता फक्त याला एकच काम आहे, ही साडी आहे घरची, यांनी झाकून ठेवायचं आहे। यांनी झाकून ठेवल्यानंतर मग याच्यावरती कलर पडला तरी आपल्याला काही फरक पडणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला आता झाकून ठेवूया। तर बस अशा प्रकारे आपलं सर्व हे झाकून झालेलं आहे कंप्लीट। आता निघूया आपण घरी, जाऊ खाली जाऊ, आंघोळ करू आणि मग जाऊ शेतामध्ये, कारण शेतामधलं ते काम महत्त्वाचं आहे। त्या माणसाचे मला फोन येऊन गेले, तो आला आहे ऑलरेडी तिथे, त्यामुळे शेतात जाऊ आणि त्याला ते आपल्याला विकायचं आहे, भाव व्यवस्थित ठरवायचा आहे, त्यानुसार ते सर्व देऊन द्यायचं आहे। तर शेतामध्ये आल्यानंतर आपलं पहिलं काम होतं, आपल्या ज्या ठिबकच्या नळ्या होत्या त्या आपल्याला विकायच्या होत्या भंगारवाल्याला। तर हे बघा अशा प्रकारच्या नळ्या होत्या या, आणि ह्या नळ्यांना भरपूर वर्ष झालीत, भरपूर वर्षापासून, आणि ह्या चांगल्या कंपनीच्या नव्हत्या, त्यामुळे ह्या भंगारात काढायला लागल्या। खूप ठिकाणी अशा फुटलेल्या होत्या, त्यामुळे जेव्हा आपण पाणी देत होतो ना आपण पिकांना, तेव्हा ते मधनंच पाणी वाया जायचं, त्यामुळे त्याला विकून टाकलं आणि आता टोटली नवीन घेऊन यायच्या कंपनीच्या चांगल्या। कारण आपला संत्र्याचा बगीचा खूप मोठा आहे, इथे पण आहे, त्या शेतात पण आहे आणि पलीकडच्या शेतात पण आहे। जेव्हा मी तुम्हाला टोटल सर्व शेत दाखवणार ना, तेव्हा तुम्हाला दाखवेल ते की आपल्याकडे किती संत्र्याचा एकूण बगीचा येतो। पण त्या नळ्यांमुळे ना खूप सारं पाणी वाया जायचं, म्हणून त्या आपण विकून टाकल्या। आता त्या कितीला विकल्या खूप स्वस्त, कारण खूप जास्त हलक्या असतात त्याला वेट नसतं, खूप जास्त हलक्या असतात। म्हणजे तुम्ही जर पकडलं ना, त्या जास्तीत जास्त गेल्या 230 किलो फक्त, आणि 11 रुपयाने आपण त्याला विकले, 11 रुपये किलोने विकले। त्यामुळं ठीक आहे, आलेत पैसे थोडेफार, ठीक आहे, काही विषय नाही आहे। पण आता याला टोटल आपल्याला नवीन करायचं आहे। हे बघा अशा प्रकारच्या नळ्या होत्या आणि हे बघा हे खूप जास्त खराब झाले, खूप जास्त। आणि ह्या नळ्या ठेवून पण काही फायदा नव्हता, शेतामध्ये कचरा दिसला असता नुसता, त्यामुळे त्याला आपण विकून टाकलेला आहे। तो ऑटोवाला ऑटोमध्ये भरलं त्यांनी आणि ते घेऊन गेलेले आहेत। आता बस आपल्याला घरी जायचं आहे, शेतातमधनं दूध घेऊन। ओके, आता चालताना मला एक गोष्ट दिसली, हे याला काय म्हणतात माहिती आहे का? हे आहे कोरफड, आणि हे होतं आपलं तिथे, ते जे दिसतंय ना तुम्हाला, ते गेटच्या बाजूला शेण काढायसाठी आपण छिद्र केलेलं आहे, तिथे हे पूर्ण लावलेलं होतं जेव्हा आपला गोठा बांधायचा होता तेव्हा। तर याला टोटल काढून ठेवलं। याचे खूप जास्त बेनिफिट्स असतात माहिती आहे का? याला तुम्ही खाऊ पण शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। याला तुम्ही केसांना पण लावू शकता, हे केसांना सिल्की करण्याचं काम करतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला तुम्ही स्किनला पण लावू शकता, तुमच्या स्किनसाठी पण खूप जास्त बेस्ट आहे। खूप लोक याची शेती पण करतात आणि शेती करून तुम्हाला प्रोडक्ट्समध्ये खूप साऱ्या कंपनीज याचे प्रोडक्ट्स बनवतात आणि विकतात तुम्हाला, स्किन केअर म्हणून, तुम्हाला हेअर केअर म्हणून। जर हे डायरेक्ट तुम्ही लावलं ना तरी पण तुमच्यासाठी चांगलं असतं। मी स्वतः एक न्यूट्रिशनिस्ट आहे, त्यामुळे मला माहिती आहे या गोष्टी, त्यामुळे तुम्ही याचा यूज करू शकता तुमच्या केसांना सिल्की करण्यासाठी, तुमच्या स्किनला चांगलं करण्यासाठी, आणि तुम्ही याला खाऊ पण शकता, डायजेशनसाठी पण बेस्ट असतं हे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आहे आपला दिवस दुसरा, कारण काल संत्र्याच्या वाईचं काम झालेलं नाही, कारण ट्रॅक्टरचा सेल्फ काम करत नव्हता। काल मेकॅनिक आला, त्याने सेल्फ नीट केला आणि आता काम ते सुरू आहे। आता जवळजवळ वाजले दुपारचे 12:30 आणि 12:30 वाजता आपण शेतात आलोय। आता बघू थोडा वेळ मी चालवून बघणार ट्रॅक्टर, कारण मी खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले ॲक्च्युली, खूप वर्षापासून ट्रॅक्टर चालवलेलं नाही। तर ट्रॅक्टर पण चालवू, काम पण होईल, संत्र्याची वाई पण होईल, आणि तुम्हाला दाखवेल पण की मला ट्रॅक्टर चालवता येतो की नाही येतो। ॲक्च्युली खूप वर्ष आधी शिकलोय मी, ऑलमोस्ट 7वीत असतानाच मी ट्रॅक्टर चालवायला शिकलो होतो, 7वी 6वी मध्येच। तर पण खूप दिवसाचा गॅप पडलाय, त्यामुळे आता आपण एकदा चालवून बघू जमतंय का नाही।
झालेला आहे आणि भरपूर मजा येते ट्रॅक्टर चालवून. भरपूर दिवसानंतर, भरपूर वर्षानंतर ॲक्च्युली ट्रॅक्टर चालवतो आहे. तुम्हाला आवाज येतो आहे की नाही काय माहिती, पण खरंच मजा येते. आता थोडंसंच राहिलं, ही एक आणि ही एक लाईन राहिली. हे झालं की झालं, मग ट्रॅक्टर आपल्याला कोट्यावरती नेऊन ठेवायचं आहे.